शैक्षणिक संस्था आणि उद्योग क्षेत्रातील तांत्रिक कौशल्याची असलेली दरी कमी करण्यासाठी कोल्हापुरातील सिबिक बिझनेस इन्क्युबेटर आणि मुंबईतील ग्रोक लर्निंग प्रायव्हेट लिमिटेडनं संघटितपणे पाऊल टाकलंय. या दोन्ही संस्था इंडस्ट्री 4.0 डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन या कार्यक्रमाअंतर्गत शैक्षणिक उद्योग क्षेत्राला एकत्र आणणार आहेत, अशी माहिती ग्रोकचे CEO नितीन कोमावर यांनी दिली आहे. नोकरी, उद्योग, व्यवसाय करण्यासाठी पदवीबरोबरच तांत्रिक कौशल्य असणं फार महत्त्वाचं आहे. त्यानुसार शासकीय तंत्रनिकेतनमधील सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तांत्रिक कौशल्याच्या माध्यमातून अद्ययावत केले जाणार असून त्यांना प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं कोमावर यांनी सांगितलं. या सेंटरमध्ये इंडस्ट्री 4.0 स्किलिंग आणि इनोव्हेशन या क्लाउड बेस्ड प्लॅटफॉर्म आणि तज्ज्ञांच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जाणार आहे. पहिल्यांदा अभियांत्रिकी विद्याशाखेतील पदविका, पदवीच्या विद्यार्थी आणि त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील असलेल्या विविध उद्योगातील कामगारांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. इंडस्ट्री 4.0 डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या माध्यमातून कौशल्य विकासाबरोबर उद्योग व्यवसायांना भेडसावणाऱ्या उत्पादनविषयक समस्या सोडवल्या जाणार असल्याचं सिबिकचे CEO सूर्यकांत दोडमिसे आणि संचालक प्रतीक ओसवाल यांनी सांगितलं. यावेळी ग्रोकचे मोहन भट, उद्योजक पारस ओसवाल उपस्थित होते.